नमस्कार मित्रांनो, कामधेनू किचन फीडमध्ये तुमचं स्वागत आहे। मी चित्रामाई आज तुम्हाला पपयाचं मिल्कशेक बनवून दाखवणार आहे। चला तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। पण त्याच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून प्रत्येक न्यू व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील। चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता इथे व्हिडिओसाठी मी पपई जे आहे ते इथे छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट केलेले आहे। मी 1 ग्लास जो आहे ते दूध घेतलेलं आहे, थंड दूध घेतलेलं आहे व त्याचबरोबर छोटी वाटी जी आहे ती साखर घेतलेली आहे। आता आपण इथे मिक्सर जे आहे आपलं त्याच्या सर्वात मोठ्या भांड्यामध्ये पहिले पपई टाकून घेऊ शकता। मी याच्यामध्ये सगळी पपई टाकून घेतलेली आहे। त्यातच आपण लगेच जी साखर आहे ती अशी टाकून घेऊया व त्याचबरोबर जे आपण दूध घेतलं होतं ते देखील टाकून घेऊया। चला तर आपण आता याला मस्तपैकी ग्राइंड करून घेऊ। मी इथे आता 1 ग्लास घेतलेला आहे व आता मिक्सरमध्ये आपण जे ग्राइंड करून घेतले ते याच्यात ओतूया। बघू शकता इथे कशा प्रकारे मी त्याच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे व त्याला बघा किती मस्त असा घट्टपणा जो आहे तो आलेला आहे। मी तुम्हाला अजून ओतून दाखवते, हे बघा। आता याच्यामध्ये तुम्ही जर गार्निशिंगसाठी ड्रायफ्रूट्स टाकले, काजू बदाम वगैरे, तर ते अजून छान टेस्ट देईल। अशा प्रकारे आपला पपयाचा मिल्कशेक 1 मिनिटात तयार झालेला आहे। एकदम टेस्टी आणि थंडगार असं पपयाचं ज्यूस तयार झालं आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्कीच मला कमेंट करून सांगा। आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत टाटा, बाय बाय।